दुर्गा संघ मॅन ऑफ द मॅच दीपक. डोस ज्याने असे घ्यावे का त्यांच्यामध्ये कुठं अल्कोहोल गेले नसेल त्याने डोस घ्यावे. राजेश भाई थोडस थांबा तुम्ही. राजेश भाई डोस घ्यायला थांबा तुम्ही. विचारून घ्या ज्यांनी ड्रिंक्स केली असेल त्यांना डोस चालेल का विचारून घ्या आधी. नाही चालणार. आधार कार्ड घेऊन जाणे. ज्यांना डोस घ्यायचा असेल त्याने आधार कार्ड घेऊन जाणे. योजनेमधून मुक्त डोस चालू होतो. दीपक रोहिदास बोडके यांच्याकडून हनुमंत महाले यांच्याकडून मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देण्यात येत आहे. दीपक साठी सामना सुरू होत आहे. पहिल्यावरचा पहिला चेंडू टाकतो तो रोहित. तो सामना करतो तो नामदेव. सुंदर असा टाकलेला पहिला चेंडू. पहिल्यावरचा पहिला चेंडू खूप असा सुंदर असा टाकलेला चेंडू तो रोहितने. सामना करतो तो नामदेव. सुंदर असा पटकावलेला चेंडू सीमा रेषेच्या बाहेर. 4 धावा. पहिल्यावरचा तिसरा चेंडू. त्याचा समालोचक करतो तो नामदेव आणि डायरेक्ट बाहेर टाकलेला चेंडू. हंपरद्वारे इशारा व्हाईट बॉल. आमचे समालोचक राजेश भाई महाले हे आता कोविड सेंटर मध्ये दुसरा डोस घेण्यासाठी गेलेले ते. राजेश भाई महाले फिरते कोविड सेंटर, फिरते कोविड लसीकरण आंबोली. फिरते कोविड लसीकरण अभियान केंद्र आंबोली यांच्याकडून आज या ग्राउंडला भेट दिलेली. उंच असा मारलेला फटका सीमा रेषेच्या बाहेर. 4 धावा. या 4 धावांबरोबर धावसंख्या झालेली आहे ती 10. अजूनही पहिल्यावरचे 2 चेंडू बाकी. 4 बॉल मध्ये 10 धावा आलेले आहेत कातोडपाडा संघाला. खूप असा नावलेला संघ कातोडपाडा, तसंच असा नावलेला संघ तो चिरापाली यांच्यामध्ये चुरशीचा सामना बघण्यात येईल. उंच असा मारलेला फटका चेंडू जातो सीमा रेषेबाहेर. 6 धावांसाठी षटकार.
या 6 धावांबरोबर धावसंख्या झाली ती 16. खूप असा महागडा सीमारेषेबाहेर जो कोणी कॅच घेईल त्याला बक्षीस लावलेलं आहे ते गणेश गावचे माजी सरपंच हनुमंत महाले यांच्याकडून 101 रुपया. एक वर धाव संख्या झालेली ती 18. खूप असं महागडं पहिलंच रोहित 6 धावांवरती 18 धावा खर्च केलेल्या आहेत त्या. जो कोणी षटकार मारील त्याच्या या ओव्हर मध्ये षटकार मारील त्याला षटकारसाठी बक्षीस आलेले ते कैलास गंगाराम माहेर यांच्याकडून 100 रुपयाचं बक्षीस. षटकार मारा किंवा चौकार मारा किंवा विकेट घ्या बक्षीस समान राहील. 100 रुपयाचं बक्षीस कैलास गंगाराम माहेर यांच्याकडून. दोन्ही संघांसाठी बक्षीस लागलेले ते. दोन्ही संघांसाठी बक्षीस लागलेले ते 100 रुपयाचं बक्षीस. चौकार मारा षटकार मारा किंवा विकेट घ्या किंवा बाहेर कोणी कॅच घ्या. बाहेर कॅच घेण्यासाठी सुद्धा 100 रुपयाचं बक्षीस ते हनुमंत महाले यांच्याकडून. आणि इथं 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत ते. बघूया आता आणि इथं 100 रुपयाचं बक्षीस मिळालंय ते नामदेव गोलम साठी कैलास माहेर यांच्याकडून. आता आपले समालोचक राजेशभाई महाले यांचं आगमन होत आहे इथं मंचावरती समालोचक करण्यासाठी. आणि असा उंच असे मारलेला आणि इथं झेल सुटलेला आहे तो नामदेव गोलमचा. याला खूप असा चान्स मिळालाय तो आणि चौकार. खूप असा नावलेला फलंदाज तो नामदेव गोलम. इथे यांना जीवदान मिळालंय ते. आता आपले समालोचन करतील ते राजेशभाई महाले. या ठिकाणी धन्यवाद निवृत्ती बोडके साहेब. कारण की आपण मध्ये जाऊया मॅच कडे. अतिशय मध्ये चांगली मध्ये मॅच असेल. नामदेव गुलाम ऑन द फायर करण्यामध्ये पूर्ण तयारीमध्ये ऑन साइड मध्ये फ्री केलेला फटका. एक धाव तर पूर्ण केली जाते. दुसऱ्या धावमध्ये प्रयत्नांमध्ये पराकष्ट करत असताना दुसरी धाव देखील मध्ये पूर्ण केलेला आहे. 2 धावा पूर्ण आणि 2 धावेनंतर संघाचा पुढे शकतो 30 या धावसंख्येवरती. अद्याप शेवटचा चेंडू शिल्लक. नामदेव गुलाम एका मजबूत कणा म्हणून मात्र ज्याच्यामध्ये एक ओळख आहे या संघासाठी आदिवासी एक्सप्रेस कातोपडा संघासाठी. आणि नक्कीच रमेश महाले गोलंदाजीच्या भूमिकेमध्ये आपल्याला बघायला भेटतोय रमेश मोवळे. कारण की आक्रमणाकडे मात्र कास करून मात्र नक्कीच हा संघ मात्र उतरतोय मैदानाच्या आतमध्ये. दोन्ही संघांमध्ये अतिशय चांगली लढत बघायला भेटली होती चोळमुखच्या मैदानावरती. पुढचा चेंडू हाताळण्यासाठी सज्ज. यावेळेला उडवलेला फटका हवेमध्ये चेंडू क्षेत्ररक्षक तैनात असेल.
इंतजार केला जातो आणि इंतजार करत असताना चेंडू जातो सीमा रेसा पलीकडे. ब्रँडेड फटका 4 धावा. पहिल्या 2 षटकाचा खेळ समाप्त होतोय. फलकावरती धावसंख्या झाली 34 धावसंख्या. अतिशय अतिशय चांगली मात्र फलंदाजी बघायला भेटते. कारण की नक्कीच पहिल्या षटकामध्ये 18 धावा खर्च केल्या, दुसऱ्या षटकामध्ये 16 धावा खर्च केल्या आणि यानंतर मात्र नक्कीच रमेश प्याडीचा मात्र नक्कीच वापर करण्यात येतोय. कारण की नक्कीच आपण मात्र बघू शकता की लाईव्ह टेलिकास्ट मात्र सामना बघण्यासाठी चंदर कनोजे हे देखील मध्ये लाईव्ह टेलिकास्ट मध्ये बघण्यासाठी उपस्थित झालेले आहेत आणि त्यांचंही देखील मध्ये सरचं स्वागत करूया. आदरणीय पुंडलिक भाऊ कनोजे हे देखील मध्ये या मॅच मध्ये नक्कीच एक उपस्थित आहेत, त्यांचंही देखील सरचं स्वागत करूया. लाभ केला जातोय, पुन्हा एकदा चेंडू कुठे जातोय, चेंडू जातोय डीप एक्स्ट्रा कव्हर रिजनच्या वरना चेंडू सीमा रेषा पार. ब्रँडेड फटका 4 धावा. प्रत्येक गोलंदाजाचा एक चांगला प्रकार मध्ये नक्कीच समाचार घेत असताना यावेळेला आपण मध्ये बघू शकता की सुरेख फटकेबाजी चालू आहे. कारण की जेपी खेळतोय मैदानाच्या आतमध्ये आणि जेपी खेळतोय मैदानाच्या आतमध्ये असल्यानंतर जेपी आणि नामदेव गुलाम ही जोडी मात्र मैदानाच्या आतमध्ये मात्र बघायला मिळते. एकदम अवैध विकेटच्या बाजूने षटकातील दुसरा चेंडू शॉर्ट चेंडू समोरच्या बाजूला मात्र चेंडूला घेऊन जातोय. तत्पूर्वी मात्र बघतो की डीप लॉंगांच्या क्षेत्रामध्ये चेंडू खाली डीके येतोय. सुंदर क्षेत्ररक्षण करतोय डीके आणि सुंदर क्षेत्ररक्षण करत असताना बघायचं की नक्कीच एक धाव तर पूर्ण केली जाते. एक धावानंतर संघ पुढे सरकतोय. धावसंख्या बघायला मिळते ती 39 धावसंख्या. कारण की तिसरं षटक प्रगतीपथावरती. अद्याप 33 नंबरची जर्सी मात्र परिधान केली. हा गोलंदाजी मारते. शॉर्ट चेंडू वाईटच्या इशारा मात्र पंचांनी घोषित केला आणि नक्कीच वारंवार जर मात्र नामदेव गुलाम यांना जर मात्र शॉर्ट चेंडू टाकला तर मात्र मोठा फटका असेल यामध्ये शंका नसेल. कारण की आज आपण मात्र बघतो की नक्कीच मंच आतुरला आज तेजस्वी व्यक्तिमत्व पाहण्यासाठी, मंच आतुरला आज मात्र कर्तृत्वाची एक मजा घेण्यासाठी. कारण की नक्कीच ज्या मानवरांची आपण मात्र आतुरतेमध्ये वाट बघतोय ते मानव नक्कीच येतील काही दिवसातच खराब लाईन नजर लागली जाते. नो बॉलच्या इशारा पंचांनी घोषित केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या मध्ये नक्कीच कोंडाजी मामा आव्हाड नाशिक जिल्हा अध्यक्ष यांच्या मध्ये नक्कीच शेवटच्या दिवसामध्ये नक्कीच याच व्यासपीठावरती मध्ये नक्कीच आगमन होणार आहे. एक मोठे एक व्यक्तिमत्व आपल्या मात्र मित्रांनो बघायला भेटणार आहे. यावेळेला मात्र सुरेख लेन कारण की सामन्यामध्ये कोणाच्या बाजूने मात्र जाईल कारण की हे मात्र बघणं गरजेचं आहे. कारण की काथोडपणा संघ नेहमी सातत्याने राजपरी चिरापाली संघावरती मात्र तुटून पडतोय. हो यावेळेला टॉपेटला चेंडू स्पर्श झालाय. जेपीच्या बॅटला मध्ये चेंडू स्पर्श झाल्यानंतर चेंडू जातो सीमा रेषा पलीकडे. बॅकवर्ड पहिल्याच्या क्षेत्रामध्ये चेंडू जातो सीमा रेषा पार. 4 धावांनी 4 धावांनंतर फलकावरती धावसंख्या झाली 46 धावसंख्या. अद्याप 2 चेंडूचा खेळ शिल्लक. कारण की खराब गोलंदाजी बघायला भेटल्यानंतर जेपी आणि नक्कीच नामदेव गुलाम मात्र ही सातत्याने एक प्रमुख जोडी बघायला भेटते. यावेळेला मात्र बॉडी लँग्वेज वरती मध्ये येणारा चेंडू बॉडी पास मध्ये चेंडूला घेऊन जातो. पाठीमागे क्षेत्ररक्षक करण्यात असेल मिस्टर माधवजी गायकवाड. फेकी तितकी चांगली करतो आणि फेकी तितकी चांगली करत असताना यावेळेला एक धाव तर कंप्लीट. एक धाव बघायला भेटल्यानंतर प्रकृती धावसंख्या 47. शेवटचा चेंडू सिलेक्ट तिसऱ्या षटकामधला. आपण मात्र बघू शकता की व्यासपीठावरती उपस्थित आदरणीय निवृत्ती बोडके साहेब त्यांच्या समोर आपण मात्र बघतो की हनुमानजी महाले हे देखील मात्र मेन फ्रॉम गणेशगाव उपस्थित आहेत आणि त्यांच्या समोर मात्र दत्तूभाऊ आहेर हे देखील मात्र उपस्थित आहेत. यावेळेला मात्र नक्कीच उंचपुरा मात्र फटका जातो आणि उंचपुरा फटका जात असताना पाठीमागे मात्र नक्कीच कर्मा यांचं चांगलं क्षेत्ररक्षण आणि कर्मा यांचं चांगलं क्षेत्ररक्षण बघायला भेटल्यानंतर षटकाची समाप्ती. षटक क्रमांक 3 मध्ये क्षेत्ररक्षक तैनात असेल आणि क्षेत्ररक्षक तैनात असताना नामदेव गुलाम बाद होते.
हिट करण्याचा प्रयत्न केला होता. सरीवरती मध्ये येणारा चेंडू ऑन साईड मध्ये उंचपुरा मध्ये फटका खेळण्याच्या मध्ये प्रयत्नाची पराकाष्ठा केली जात होती. परंतु मध्ये चेंडू मध्ये नक्कीच पूर्णपणे मध्ये बॉडीवरती येत असताना नक्कीच स्ट्रोकला मध्ये व्यवस्थितपणे हातात आलं नाही. फलंदाज बाद होतोय. नामदेव गुलाम बाद झाला आणि नामदेव गुलाम बाद झाल्यानंतर आपण मात्र बघतो की नक्कीच नवीन फलंदाज होतोय मैदानाच्या आतमध्ये दौलत. रमेश मोळे करतोय गोलंदाजी. मित्रांनो वॅक्सिनचा मात्र दुसरा डोस जर मात्र कोणी घेतला नसेल, पहिला दुसरा डोस कोणी जर घेतला नसेल तर मात्र नक्कीच रस्त्यावरती मात्र एम्ब्युलन्स मात्र उभी आहे. त्या एम्ब्युलन्स मध्ये मात्र आपण मात्र संपर्क साधा. आपल्या सेवेसाठी मात्र नक्कीच ही गाडी मात्र तत्पर मात्र या ठिकाणी उपस्थित आहे. त्यांचंही देखील मात्र शब्द सुमनाने सरचं स्वागत करतोय. यावेळेला यॉर्करित्या मात्र चेंडू हाताळतोय अप्रतिम चेंडू. कारण की हा अक्षर सोन्याचा आहे. आपण बघतो की हा अक्षर सोन्याचा असण्याचा क्रिकेटचा अक्षर मात्र असेल. यावेळेला कव्हर तर केलं जातं, रिकव्हर तर मात्र केलं जातं आणि रिकव्हर करण्यासाठी आपण मात्र बघतो की नक्कीच यावेळेला फलंदाजासाठी मात्र घातक असेल आणि फलंदाज मात्र माघारी परतेल. दौलत सेठ मात्र माघारी परतेल. हा क्षण सोन्याचा, हा क्षण अमृताचा, हा क्षण कौतुकाचा, हा सोहळा आनंदाचा, हा सोहळा पवित्राचा, हा सोहळा मांगल्याचा, हा सोहळा मात्र नक्कीच आहे मात्र नक्कीच या क्रिकेटच्या खेळाचा. नवीन फलंदाज जातोय मैदानाच्या आतमध्ये मिस्टर दिलीप. चौथ्या षटकामध्ये जबरदस्त अशी गोलंदाजी बघायला भेटते रमेश मोळी यांची. आणि चौथ्या षटकामध्ये रमेश मोळी यांची मध्ये जबरदस्त अशी गोलंदाजी बघायला भेटल्यानंतर अद्याप मध्ये 3 चेंडूमध्ये 2 फलंदाजांना बाद करण्यामध्ये यश आलेलं आहे. दौलत सेठ मात्र माघारी पडतात. नवीन फलंदाज मैदानाच्या हातमध्ये रवाना होताना आपण मात्र बघू शकता की मिस्टर दिलीप. धावसंख्या विसावते कोळंबते. कातोपरा संघाची धावसंख्या 48 धावसंख्या बघायला भेटते आणि कातोपरा संघाची धावसंख्या 48 वरती जाऊन पोहोचल्यानंतर आपण बघणार की नक्कीच राईट राऊंड विकेटच्या बाजूने सुपर बॉलिंग परंतु मात्र चेंडू पडल्यानंतर थोडंसं मात्र वाईटच्या बाजूमध्ये चेंडू जातोय. एक एक्स्ट्रा जायची मात्र स्कोअर मध्ये गंती होती. धावसंख्या होती ती 49. कारण की काय मिनिमम टार्गेट देणं मात्र गरजेचं आहे चिरापाडी संघाला. मागील सामन्यामध्ये अतिशय मात्र चांगला मात्र खेळ बघायला भेटला. फुलटॉसची नुसते पाऊट झाला. नक्कीच एक दुसऱ्याच्या मात्र बाईकवरती मात्र बसून आले असतील परंतु मात्र क्रिकेटच्या लढाईमध्ये क्रिकेटच्या मैदानामध्ये ही लढाई अस्तित्वाची आणि लढाई अस्तित्वाची असल्यानंतर जो स्वप्नावर जगतोय त्याला जग असते. स्वप्न हेच यशाचं पहिलं पाऊल असतंय. तमाम क्रीडा राजे या क्रीडा नगरीमध्ये दाखल तर नाहीत परंतु आपण मात्र बघू शकतो की स्थानिकाच्या सत्रामध्ये गर्दी तर बघायला भेटते. ते जैसे पौर्णिमेचे उदरलेला मंच आहे त्या मनालाही भाव कळावे. नक्कीच माझ्या या शब्द सुमनांच्या परिजताचे लेगाप्रेक चिंता करण्याचा प्रयत्न केला होता. यावेळेला बघायचं की नक्कीच इकडे आत तिकडे विहीर डायरेक्ट हिट फलंदाज बाद. धावसंख्या 50 बघायला भेटते आणि धावसंख्या 50 बघायला भेटल्यानंतर रमेश मोळे यांची अफलातून अशी गोलंदाजी. शेवटचे 2 चेंडू शिल्लक. एक चेंडू शिल्लक असेल. त्या आयुष्यात स्वतःला कधीही उद्ध्वस्त होऊ देऊ नका कारण लोक ढासलेल्या घराच्या विटा सुद्धा सोडत नाही. संकटावर अशा प्रकारे तुटून पडा की हारलो तरी इतिहास घडला पाहिजे, जिंकलो तरी इतिहास घडला पाहिजे. इतिहास कोण घडवेल? इतिहासाच्या पानावरती, रयतेच्या मानावरती, विश्वासाच्या प्रमाणावरती, मातीच्या कणावरती आणि दुमोडीच्या मैदानावरती आज कुठला संघ नाव कोरेल हे बघणं गरजेचं आहे. माझ्या दारावर मोर आलाय, मोर मला बोलावितो, मोर हा घुंगर वाजवतोय. रमेश मोळे करतोय गोलंदाजी. एक सुजलम सुफलम मैदान बघायला भेटतं आणि सुजलम सुफलम मैदान बघायला भेटल्यानंतर या क्रिकेटची मध्ये सुरुवात झाली 1598 साली. त्याच क्रिकेटला मात्र एक 1558 साली याच क्रिकेटला मात्र एक भरभराटून आजच्या घडीला नक्कीच ग्रामीण भागामध्ये देखील मात्र नक्कीच एक मोठा एक उल्हास भेटतोय.
ऑन साईडला शॉट बॅकवर्ड फायनलच्या क्षेत्रामध्ये चेंडूला ग्लाउन्स केलेला फटका, कारण की हुकचा फटका बघायला भेटतोय स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये. माधव गायकवाड चेंडू खाली येतोय. सुरेख क्षेत्ररक्षण बघायला भेटतं आणि सुरेख क्षेत्ररक्षण करत असताना षटक क्रमांक 4 सेकंद खेळ समाप्त. फलकावरती धावसंख्या 51 बघू शकता. शेवटचे 6 चेंडू शिल्लक. शेवटचे 6 चेंडू शिल्लक. यावेळेला राईट राऊंड विकेटच्या पाठीमध्ये पहिला चेंडू नक्कीच हा चेंडू मला सुरेख चेंडू हाताला येतोय, कारण की नक्कीच गोलंदाज असेल तो मध्ये कर्मा. याला फक्त की 78 नंबरची मात्र जर्सी पदमार करण्यामध्ये हा गोलंदाजी मार्ग होते. एक सुरेख परिमध्ये परफॉर्मन्स करते. धावसंख्येमध्ये रोखून ठेवलेला आहे. डोकेसर स्ट्राईक एंडला. आपण मात्र बघतो की नक्कीच एक चांगला मात्र नक्कीच एक कहाणी मात्र बघायला मिळते, कारण की नक्कीच मंच आतुरला आज तेजस्वी व्यक्तिमत्व पाहण्यासाठी, मंच आतुरला आज कर्तृत्वाच्या स्पर्शासाठी, मंच सजला आज मनोभावी स्वागतासाठी, मंच नटला आज आदराने सन्मानासाठी. हा मंच नटलेला आहे या क्रिकेटच्या नगरीमध्ये, दुमडीच्या मैदानावरती. गोलंदाजी मार्क होती तयारीमध्ये. एक सुंदर मात्र लढत, अस्तित्वाची मात्र लढत बघायला भेटते आणि अस्तित्वाची लढत बघायला भेटल्यानंतर शॉट चेंडू ऑन साईडला फुलचा फटका बघायला भेटतो आणि फुलचा फटका बघायला भेटल्यानंतर डोकेसर मात्र माघारी पडतात. एकाच चेंडू मध्ये खूप काही मोठी किंमत असते आणि नक्कीच की पायाला फ्रॅक्चर, हाताला फ्रॅक्चर, डोक्याला फ्रॅक्चर, तरी देखील मात्र क्रिकेटवरती एक अपार जीव प्रयत्नाची पराकाष्ठामध्ये करण्यामध्ये हा खेळाडू जातोय. मैदानाच्या आतमध्ये प्रशांत डुंगराळे. जर या ठिकाणी मात्र प्रशांत डुंगराळे सरांनी जर एका हातामध्ये जर मात्र षटकार मारला तर आपण मात्र बघतो की नक्कीच हनुमानजी महाले मॅन फ्रॉम गणेशगाव यांच्या वतीने कॅश प्राइज 251 मध्ये बक्षीस आलेला आहे. नक्कीच आपण मात्र बघतो की नक्कीच या ठिकाणी पुढचा चेंडू यामध्ये ऑफ साईडला मध्ये चेंडूमध्ये घेऊन जातो. तत्पूर्वी मात्र बघतो की नक्कीच दरम्यानच्या क्षेत्रामधून चेंडू मात्र निसरता झाला, चेंडू सीमारेषा पलीकडे जातो की नाही. यावेळेला बघतो की नक्कीच अतिशय मात्र चांगली मात्र नक्कीच रणनीती मात्र बघायला भेटते. 3 धावा पूर्ण केल्या जातात आणि 3 धावा मात्र पूर्ण करत असताना आपण मात्र व्यासपीठावर बघू शकता की कैलासजी आहेर हे देखील मात्र उपस्थित आहेत. त्यांच्याकडनं देखील मात्र 100 रुपयाचं मात्र बक्षीस लागलेलं आहे. 251 रुपयाचं मात्र बक्षीस नक्कीच हनुमानजी महाले यांच्याकडे मात्र कॅश प्राइज मात्र नक्कीच प्रशांतजी डुंगराळे सरांसाठी मात्र लागलेला आहे. एका हातामध्ये षटकार मारण्यासाठी. त्यानंतर मात्र कैलासजी आहेर यांच्याकडे कॅश प्राइज 100 रुपये म्हणजे 351 बक्षीस या खेळाडूसाठी लागते षटकारासाठी. तीन चेंडू शिल्लक. एका हातामध्ये षटकार मारण्याची मात्र प्रयत्नाची पराकाष्ठा करताना डीके येथे चेंडू खाली. खूप चांगले प्रयत्न करत आणि खूप चांगले मात्र प्रयत्न ठरत असताना प्रशांत डुंगराळे मात्र नक्कीच माघारी पडतोय. तरीच देखील मात्र या फटक्याला मात्र नक्कीच कैलास आहेर यांच्याकडे कॅश प्राइज येते 100 रुपयाचं बक्षीस या फटक्यासाठी. आणि नक्कीच हनुमानजी महाले मॅन फ्रॉम गणेशगाव यांच्याकडनं देखील मात्र 51 रुपयाचं बक्षीस 151 रुपयाचं मात्र बक्षीस जिंकतोय प्रशांत डुंगराळे. यावेळेला 2 चेंडू खेळ शिल्लक, कारण की सुंदर कमबॅक केलं जातं आणि सुंदर कमबॅक करत असताना नक्कीच एक नवीन जोश, नवीन उल्हास बघायला मिळतो आणि नवीन जोश, नवीन उल्हास बघायला भेटल्यानंतर राईट राऊंड विकेटच्या बाजूने
षटकातील मात्र पुढचा चेंडू हाताळण्यासाठी सज्ज झालेला आहे. आपण बघतो की नक्कीच जेपी मात्र तयार असेल आणि जेपी मात्र तयार असताना जेपी साठी मात्र हा चेंडू यावेळेला लॉब केला जातोय. चेंडू खाली मात्र क्षेत्ररक्षक करतोय. चेंडू जातोय रस्त्यावरती. कमॉन जेपी सिक्सर मारतोय. अद्याप शेवटच्या चेंडूचा खेळ शिल्लक फलकावरती धावसंख्या झाली 60 धावसंख्या आणि शेवटचा चेंडू शिल्लक आणि शेवटचा चेंडू शिल्लक असताना जेपी करता मात्र नक्कीच शेवटच्या चेंडू ते काय दृश्य चित्र मात्र असेल हे बघणं गरजेचं आहे. लॉब तर केला जातो. रोहिदास कणोजे मात्र चेंडू कल्याणी रोहिदास कणोजे याला सुरेख झेल पकडतोय. जेपी बाद होतोय. निर्धारित 5 षटकाचा खेळ समाप्त. 3 फलंदाज बाद धाव फलकावरती धावसंख्या 4 फलंदाज बाद आणि धावसंख्या झाली 60. 12 पंच 60 म्हणजे 12चा एव्हरेज असेल. जिंकण्यासाठी 61 धावांचं लक्ष्य. या ठिकाणी मात्र नक्कीच प्रशांतजी डोंगरे सर यांच्यासाठी मात्र कॅश प्राइज येते मात्र नक्कीच 200 रुपयाचे बक्षीस. कारण की आपण बघतो की हनुमानजी महाले मॅन फ्रॉम गणेश गावकर त्यांच्याकडनं मात्र 100 रुपयाचे बक्षीस आणि नक्कीच कैलासजी आहेर यांच्याकडनं मात्र कॅश प्राइज मध्ये 100 रुपयाचे बक्षीस 200 रुपयाचे मध्ये बक्षीस आलेलं आहे. अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. गूगल पे और अपने आसपास की
जाऊ मॅच कडे मित्रांनो. आपण मात्र बघतो की नक्कीच 61 धावांचं लक्ष आणि 61 धावांचं मात्र लक्ष लागत असताना आपण मात्र बघणार आहोत की नक्कीच मॅच कोणाच्या बाजूने जाईल. कारण की नक्कीच सलामीची जोडी मात्र मैदानाच्या आतमध्ये जाताना आपल्याला बघायला मिळते. मिस्टर अरुण कणुंजे सर आणि त्यांचा स्वभावित मात्र आपण मात्र बघू शकतो की रोहिदास कणुंजे मागील मॅचचे मात्र दोन्ही मात्र नक्कीच हे हिरो ठरले होते. या मॅचला मात्र नक्कीच बघण्यासाठी या जीटीसी लाईव्ह ला सबस्क्राईब ज्यांनी केलेलं आहे आदरणीय बारकुबाई मॅन फ्रॉम चिरापाली यांचे देखील सरचं स्वागत करतोय. पहिल्या चेंडू मध्ये हाताळण्यासाठी नामदेव गुलामध्ये तयार. यावेळेला मध्ये नक्कीच ओ माय गॉड चान्स गमावला तर चेंडू देतोय. सीमा रेषा पलीकडे जाईल की नाही हे मात्र बघणं गरजेचं आहे. मला चेंडू रिटर्न झालं की काय मला ते समोर मध्ये जो दगड होता त्या दगडामध्ये चेंडू लागल्यानंतर मध्ये रिटर्न होतो चेंडू. 2 धावा अरुण कणुंजे सर यांना जीवनदान भेटते आणि अरुण कणुंजे सर यांना जीवनदान भेटल्यानंतर सिनू जबरदस्त रित्या मात्र नक्कीच हाताला होता. पाठीमागे क्षेत्ररक्षक देखील मध्ये होता गणेश याच्या हाताला चेंडू लागून मध्ये स्पर्श झाला पण मध्ये नक्कीच जीवनदान भेटते ते अरुण कणुंजे सरांना. कारण की सरासरी 12 धावांच्या मध्ये नक्कीच सरासरी असेल ते चिरापाली संघाला जिंकण्यासाठी. आदरणीय निवृत्ती बोडके साहेब यांच्याकडे मध्ये दोन्ही संघांमध्ये शुभेच्छा येतात. कारण की नक्कीच दोन्ही संघांवरती मध्ये तितकंच मध्ये प्रेम करणारे आदरणीय निवृत्ती बोडके साहेब षटकामध्ये पुढचा चेंडू ऑन साईडला फेकून दिलाय. एक का दबाव 70 के साथ पहिल्या चेंडूवरती जीवनदान आणि दुसऱ्या चेंडूवरती मात्र नक्कीच हिट का दबाव पत्र के साथ बिग हिट षटकार अरुण कणुंजे सर यांच्या बॅट मध्ये षटकार येतोय. आणि षटकार येत असताना फलकावरती धावसंख्या झालेली ते मात्र आपण मात्र बघू शकतो की 8 धावसंख्या. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट नामदेव गुलामचा मात्र हा चेंडू कारण की नक्कीच दोघांमध्ये मात्र तालमेल मात्र चांगला बघायला मिळतोय. एक दुसऱ्याची प्रतीक्षा ओळखणारे कारण की जसा आपण मात्र नक्कीच ऑस्ट्रेलिया विरुद्ध मात्र इंग्लंड असा मात्र सामना बघतोय तसा मात्र हा नेहमी सातत्य मात्र प्रत्येक ठिकाणी मात्र हा सामना अतिशय जबरदस्त बघायला मिळतोय. पुढचा चेंडू हाताळण्यासाठी सज्ज पुन्हा एकदा मात्र पुलटा चेंडू. क्या बात आहे क्या स्टॅन डिलिव्हर मध्ये मात्र चेंडू घेऊन जातोय. एक एबी डिव्हिलियर्स 360 क्वालिटीचा मध्ये हा फटका चेंडूला पाठवून दिला सीमा रेषा पलीकडे. 6 धावांसाठी मध्ये चेंडूला पाठवून दिलाय. यावेळेला जबरदस्त लाईन वरती मात्र टकले जाते. गोलंदाजी नक्कीच अरुण सर यांच्या मात्र बॅट मध्ये मोठे फटके येतात. सलग 3 षटकारासाठी कॅश प्राइज येते. गणेश गावचे एक आधार स्तंभ मात्र ज्यांची ओळख आहे किसन भाऊ लिलके यांच्याकडनं मात्र अरुण सरांसाठी कॅश प्राइज 1001 रुपयाचं बक्षीस लागलेलं आहे. किसन भाऊ लिलके यांच्याकडनं किसन भाऊ लिलके हे देखील मात्र नक्कीच लाईव्ह टेलिकास्ट मध्ये मात्र नक्कीच समाविष्ट आहेत. त्यांचे देखील मात्र शब्द सुमनाने सरचं स्वागत करतोय. धावसंख्या 14 बघायला मिळते. नामदेव गुलामच्या षटकामध्ये शेवटचा चेंडू आणि शेवटच्या चेंडूवरती मात्र पुन्हा एकदा मात्र बिगेस्ट फटका घेऊन करतोय. आरामदायक मात्र फटका आणि या ठिकाणी मात्र आपण बघतो की नक्कीच ऑन द फायर मिस्टर अरुण दादू कणोजे तिसरा षटकार मारतोय. धावसंख्या बघायला मिळते मात्र पहिल्या षटकाचा केस समाप्त होतोय. पलगावरती धावसंख्या जाते 20 धावसंख्या. कारण की खेळपट्टीवरती मात्र नक्कीच चेंडू मात्र नक्कीच पाहणी करताना अरुण सरांच्या बॅट मध्ये मात्र नक्कीच मोठे फटके येतात. कारण की आपण बघतो की जशा तसं प्रत्युत्तर देण्याची धम्मक कोणाकडे असेल धम्मक आहे ती आदरणीय अरुण सर यांच्याकडे. जबरदस्त रित्या मात्र फलंदाजी अरुण कणुंजे सर यांची मात्र बघायला मिळते. कारण की नक्कीच एक दिवस साईचा एक दिवस मावशीचा शेवटी मात्र क्रिकेट आहे. क्रिकेटच्या खेळामध्ये काही होऊ शकते. तुमचं अस्तित्व तुम्हाला मात्र पूर्ण करायचं आहे. कारण की सिंह म्हणून जन्माला आलोय परंतु सिंह म्हणून जन्माला आल्यानंतर आपण मात्र बघतो की नक्कीच या ठिकाणी त्या डरकाईला महत्व नसतंय. तुमचं अस्तित्व तुम्ही जेव्हा मात्र नक्कीच निर्माण कराल तेव्हा मात्र अस्तित्वाला मात्र नक्कीच एक किमया सिद्ध केली जाईल. यावेळेला प्रशांत डुंगारे सर राईट मोर विकेटच्या बाजूला पहिला चेंडू रोहिदास कणोजेकरांसाठी हा चेंडू मात्र नक्कीच ऑन साईडला पुलचा फटका मात्र बघायला भेटला नव्हता परंतु मात्र नक्कीच सावधपणे चेंडूला घेऊन जातोय. 1 धावेसाठी चेंडूला घेऊन जातोय. अरुण कणोजे सर स्ट्राईक एंडला मात्र पोहोचतात.
अरुण कणजे सरांसाठी किसन भाऊ लिलके यांच्याकडनं देखील मात्र शुभेच्छा येतात. कॅश प्राइज 1001 रुपयाचं मात्र बक्षीस लावलेलं आहे. आणि प्रशांतजी लिलके हे देखील मात्र या सामन्याला मात्र जॉईंट असतील, त्यांचे देखील सरचं स्वागत आहे. कारण की पॉवर जनरेट मात्र केली जाते आणि पॉवर जनरेट करताना मात्र नक्कीच आहे देखील मात्र चेंडू मात्र खेळून करण्यामध्ये पूर्व तयारीमध्ये आपण बघतो की नक्कीच जेल ड्रॉप केला आहे. आणि जेल ड्रॉप करत असताना बघायचं की नक्कीच एक धाव तर पूर्ण केली जाते. पाठीमागे गोपी होता आणि गोपीच्या हातामधून मात्र चेंडू मात्र निसरता झाला. एक क्लासिक फटका खेळण्याचा प्रयत्नाची पराकाष्ठा करत असताना आपण मात्र बघतो की जीवनदान दिले ते अरुण कणजे सरांसाठी. आपण बघतो की अतिशय मध्ये चांगली स्पर्धा आणि चांगल्या स्पर्धेला मध्ये नक्कीच दोन्ही सामन्यांसाठी आमचे निवृत्त भाऊ बोडके साहेब यांच्याकडे मध्ये नक्कीच शुभेच्छा तर आलेल्या आहेत. दुसरा चेंडू होता आणि दुसऱ्या चेंडू मध्ये नक्कीच जीवनदान मिळते अरुण कणजे सरांसाठी. कारण की हलकासा एच घेऊन चेंडू सरळ मध्ये नक्कीच थडम्यान क्षेत्रामध्ये चेंडू जात होता. त्या ठिकाणी थोडंसं मात्र इंजर झाला की काय प्रशांत डुंगाळे आपण मात्र बघू शकता की नक्कीच क्रिकेटसाठी मात्र नक्कीच काही पण जीव का प्राण जनार्दनजी लहारी हे देखील मात्र या सामन्याला मात्र नक्कीच जॉईंट असतील, या मॅचला जॉईंट असतील, त्यांचे देखील शब्द समजाने सरचा स्वागत करतोय. पुंडलिक भाऊ कणोजे सातत्याने मात्र नक्कीच प्रत्येक मॅच मध्ये नक्कीच अतिशय मात्र चांगल्या प्रकारे मात्र बघतात. रोहिदास कणोजेच्या बॅट मध्ये हा लॉफ्ट केलेला फटका, उंची दिलेला फटका आणि चेंडूकर मध्ये क्षेत्ररक्षक घेतोय. टेक द कॅच, रोहिदास कणोजे बाद होतोय. पहिल्या दोन चेंडूवरती दोन सिंगल त्यानंतर तिसऱ्या चेंडूवरती मात्र मोठा फटका खेळण्याचा मात्र धाडस दाखल होता. रोहिदास कणोजे बाद होतोय आणि बारकोबाई देखील मात्र नक्कीच नाराज होतोय चिरापली या ठिकाणी. आपण बघतोय की नक्कीच नवीन फलंदाज जातोय मैदानाच्या आतमध्ये माधव गायकवाड. कालच्या दिवसामध्ये सुद्धा मात्र खेळपट्टीची मात्र पाहणी केली, आजच्या दिवसामध्ये देखील मात्र खेळपट्टीची मात्र पाहणी केली. आजच्या दिवसामध्ये सकाळच्या सत्रामध्ये नक्कीच पंचांच्या भूमिकेमध्ये देखील मात्र बघायला भेटला होता माधवजी गायकवाड. परंतु या ठिकाणी मात्र अरुण सरांवरती मात्र मोठी दारमदार असेल, दारमदार कशा प्रकारे मात्र समावतोय हे बघणं गरजेचं आहे. शॉर्ट चेंडू पुलचा पटका आणि पुलचा पटका बघायला भेटल्यानंतर एक धाव तर सक्सेसफुली मात्र नक्कीच प्राप्त केली जाते. एक धावेला मात्र खूप काही मोठं डिमांड असेल. चांगली फेकी, कारण की 61 धावांचं लक्ष, 12ची सरासरी. अद्याप दोन चेंडू जाते शिल्लक. माधवजी गायकवाड मात्र पहिल्यांदा स्ट्राईक एंडला. सिंहगडावर सिंह तर झुंजलाय, पाऊण खिंडीत बाजी पडतो की नाही हे मात्र बघणं गरजेचं आहे. यावेळेला नक्कीच पुढचा चेंडू मध्ये हाताळण्यासाठी बॉम्बस्टर, यावेळेला वन बॉम्बचा इशारा असणं गरजेचं आहे, कारण की नक्कीच जबरदस्तरित्या मात्र चेंडूला खेळून घालतोय. आपण बघतो की प्रशांतजी डुंगराई या ठिकाणी मात्र गोलंदाजी मात्र भूमिका सांभाळत असताना षटकातील पुढचा चेंडू माधवजी गायकवाड सरांसाठी. हा चेंडू मात्र वाईटचा इशारा पंधरा पंचांनी घोषित केला. आपण मात्र बघितलं की नक्कीच ज्यांच्या अध्यक्षतेखाली मात्र नक्कीच चौखंडीची मात्र स्पर्धा आपल्याला मात्र बघायला भेटली. आदरणीय चंद्रकांत गायकवाड मेजर हे देखील मात्र या स्पर्धेला मात्र या मॅचला लाईव्ह जॉईंट आहे, त्यांचे देखील सरचं स्वागत आहे. एक चांगलं व्यक्तिमत्व, चांगलं कर्तृत्व, चांगलं नेतृत्व ज्यांनी मात्र नक्कीच दिलेलं आहे शेवखंडीकरांसाठी. कारण की 7 समुद्र आपल्याकडे जसं मात्र नक्कीच महाराष्ट्राच्या कानकोपऱ्यापर्यंत नाव मात्र कोरलं, तसंच मात्र धुमोडीकरांच्या वतीने देखील मात्र ही स्पर्धा एक वाजत गाजत मात्र आपल्याला बघायला भेटते. शेवटचा चेंडू शिल्लक माधव गायकवाड सरांसाठी. हा चेंडू मात्र फुलटॉस चेंडू होता आणि फुलटॉस चेंडूचा मात्र नक्कीच लाभ उचलता आला नाही. माधव गायकवाड यांना एका प्रयत्नामध्ये एक धाव तर बघायला भेटते आणि एक धाव बघायला भेटल्यानंतर षटकाची समाप्ती. षटक क्रमांक 2 षटकाचा खेळ समाप्त, 25 धाव संख्या. कारण की पहिल्या षटकामध्ये जवळजवळ मात्र 20 धावा होत्या, या षटकामध्ये केवळ 5 धावा खर्च केल्या प्रशांत डोंगराळे सरांनी. अद्याप 18 चेंडूचा खेळ शिल्लक. अठरा चेंडू 36 धावांचं लक्ष जिंकण्यासाठी चिरापली संघाला एका बाजूला मात्र तटस्थपणे मात्र किल्ला लढवत असताना मात्र नक्कीच एक नेतृत्व ज्यांचं मात्र मोठं बघायला भेटतंय. आदरणीय अरुण कणजे सर मात्र स्ट्राईक एंडला नसणार, नॉन स्ट्राईक एंडला असतील आणि माधवजी गायकवाड मात्र स्ट्राईक एंडला असतील.
तिसरा गोलंदाज कुठला येईल गोलंदाजी मार्क होती 18 चेंडू धावा लागतील त्या 36 18 दून 36 18 त्रिक 54 18 चौक 72 18चा पाडा पाठ केला 19चा पाडा मात्र कठीण झाला आणि त्यानंतर बघतोय की नक्कीच समीकरण मात्र नक्कीच एक चुलत मुलत झालेला आहे. अठरा चेंडू आणि नक्कीच 36 धावांचं लक्ष जिंकण्यासाठी आपण मात्र बघतोय की नक्कीच या ठिकाणी स्वागताच्या तोरणांना फुले शब्दाची गुंतई तुमच्या सन्मानासाठी आम्ही सदा आतुरतोय आगमनाने तुमचा हर्ष मनी दारतोय तुमच्याच कर्तृत्वासाठी कंठ आमचा नक्कीच वाहतोय. या ठिकाणी नामदेव गुलाम गोलंदाजी मार्क होती पहिला चेंडू माधव गायकवाड सरांसाठी मात्र नक्कीच हा चेंडू मात्र नक्कीच यावेळेला चेंडू आणि बॅटचं मध्ये समन्वय झालं नाही एक धाव तर पूर्ण केली जाते थोडंसं मध्ये चेंडू मात्र नक्कीच तोंडाला स्पर्श होतोय. थोडंसं मध्ये इंजर होतोय माधवजी गायकवाड आपण मध्ये बघू शकता. त्यानंतर आपण मध्ये बघतो की झेप असावी गरुडाची नजर असावी सस्याची जिद्द असावी फिनिक्सच्या पक्षाची राखेतून निर्माण होण्याची ही जिद्द मात्र आहे की नाही हे मात्र बघणं गरजेचं आहे. जर तुम्हाला पळता येत नसेल तर चाला आणि चालता येत नसेल तर रांगा आणि जर रांगता येत नसेल तर मात्र हालचाल मात्र सोडू नका. अरुण कणुजे सर मात्र स्ट्रायकिंगला यावेळेला बघायचं की नक्कीच दार मदार मध्ये समावे लागेल 17 चेंडूचा खेळ शिल्लक असेल 17 चेंडू 35 धावांचं लक्ष जिंकण्यासाठी राजपरी चिरापली संघाला रोल चेंडू जुना चेंडू आणि जुना चेंडू असताना मात्र या ठिकाणी मात्र नामदेव गुलाम मात्र गोलंदाजीच्या भूमिकेमध्ये सुरेख लाईन सुरेख लेंथ या ठिकाणी कट्टर बॉल टाकला आणि कट्टर बॉल टाकत असताना आपण मात्र बघतो की निर्धाव चेंडू 16 चेंडू आणि 35 धावा समीकरण थोडंसं मात्र नक्कीच मोठं बघायला भेटते. शेवटी अनिश्चिततेचा क्रिकेटचा खेळ आहे कारण की जमाना मात्र अतिशय मात्र चांगला मात्र क्रिकेटचा बघायला भेटतोय. या टेनिस क्रिकेटच्या खेळाने मात्र जी मात्र व्याप्ती घेतलेली आहे उंची घेतलेली आहे आदरणीय चंद्रकांत मेजर हे देखील मात्र या स्पर्धेला मात्र लाईव्ह ऍक्शन मध्ये जोडलेले आहेत. यावेळेला सरळ बॅटने गोलंदाजाच्या डोक्यावरनं चेंडूला घेऊन घालतो आणि गोलंदाजाच्या डोक्यावरनं चेंडूला घेऊन घाल्यानंतर प्रशांत डुंगराई सर जातात चेंडू खाली सुंदर क्षेत्ररक्षण केले जाते. पहिल्या षटकामध्ये केवळ 20 धावा खर्च केल्या होत्या परंतु दुसऱ्या षटकामध्ये एक जबरदस्त गोलंदाजी घातक गोलंदाजी प्रशांत डुंगराई सर यांची बघायला भेटली. माधव गायकवाड थोडासा इंजर झालेला आहे बघायचं की जब कहीं शेर जख्मी हो जाता है तब मतलब बिल्कुल और भी घायल होकर शिकार करने के लिए जंगल में चला जाता है. क्या इसी वक्त वही समय आने लगा है माधव गायकवाड के लिए या आने वाला वक्त बताने वाला है. यावेळेला पुढचा चेंडू समोर चेंडूला घेऊन घालतो आणि समोर चेंडूला घेऊन गेल्यानंतर बघतो की एकदा डीप मिडऑफच्या क्षेत्रामध्ये मात्र चेंडू पाठीमागे सरसावतोय एक धाव. कारण की कातोडपाडा संघाचे जर आपण मात्र वैशिष्ट्य बघितलं तर मात्र नक्कीच त्यांची मात्र प्रमुख गोलंदाजी बघतोय की नक्कीच एक धाव षटकामध्ये चेंडू घेऊन येते 4 चेंडूमध्ये केवळ 3 धावा खर्च करतोय नामदेव गुल्लम अद्याप 2 चेंडूचा खेळ शिल्लक. ज्यांनी सेवकांनीचं मात्र पहिल्याच दिवसामध्ये मात्र मैदान गाजवलं होतं परंतु मात्र आजच्या दिवसामध्ये नक्कीच आपल्या संघासाठी मात्र कशा प्रकारे निपुण तारुण्य मात्र अशी गोलंदाजी करतो की नाही यावेळेला मात्र नक्कीच कॉटन बॉलच्या मात्र सुवर्ण संधी होती कारण की नक्कीच चेंडू हाताला स्पर्श घेऊन मात्र जेपी यांच्या हातामध्ये चेंडू जाऊन मात्र विसावला नाही. अरुण कणुजे सरांना 2 वेळा जीवनदान भेटलंय जबरदस्त लाईन लेंथ जबरदस्त बघायला भेटते. प्रयत्नाच्या आकाशात उंच झेप घेण्याची असावी नशा तरच मित्रांनो तुम्हाला मात्र भेटेल ती यशाची खरी दिशा. कारण की आपण बघतो की डीके सारखा मात्र फलंदाज अद्याप मात्र ड्रेसिंग रूम मध्ये असेल. या ठिकाणी शेवटचा चेंडू शिल्लक 4 धावा खर्च करतोय नामदेव गुलाम समीकरण मात्र वाढत जात आहे कारण की दुसऱ्या षटकामध्ये केवळ 5 धावा लागल्या आणि त्याच मोबाईलमध्ये नक्कीच नामदेव गुलाम यांनी देखील मात्र वापसी तर केली आणि वापसी करत असताना मात्र उंच पटका खेळण्याच्या मात्र प्रयत्नामध्ये हवेमध्ये चेंडू क्षेत्ररक्षक तयार धाव का होत नाही धाव घेण्याची मात्र जिम्मेदारी मात्र स्वीकारायची होती कारण की नक्कीच दुसरी धाव सुद्धा कंप्लीट झाली असती. जर माधव गायकवाड यांनी जर मात्र लगातार 3 षटकार मारले तर मात्र कॅश प्राइज 1001 रुपयाचा बक्षीस मात्र चंद्र कनोजे यांच्याकडे मात्र आलेला आहे. 12 चेंडू खेळ शिल्लक आणि 12 चेंडू मध्ये 31 धावांचं लक्ष 12 चेंडू 31 धावा कुठला गोलंदाज गोलंदाजी मार्क होते हे बघणं गरजेचं आहे.
कारण की प्रश्नचिन्ह मात्र निर्माण झाले असतील ते या ठिकाणी काचोरपाडा संघाला. दोन्ही षटकामध्ये 5-5 धावा येतात आणि दोन्ही षटकामध्ये 5-5 धावा येत असताना बघायचं की नक्कीच 12 चेंडू 31 धावा सरासरी 15.50च्या सरासरीने धावा गोळा करायच्या त्या चिरापाडी संघाला. संधीची वाट पाहू नको. संधी कधी येत नाही. प्रत्येक एक क्षण संधी असू शकते. उद्या चांगले काम मिळेल म्हणून मात्र आजचे चांगले काम सोडू नकोस. उद्याचा कोणी मात्र विचार करू नका. जी संधी आहे त्या संधीचं मात्र सोनं करा. संधीचं सोनं करण्यासाठी मात्र नक्कीच तयार असतील. आणि नक्कीच जो घातक मात्र गोलंदाज ठरला होता अक्षरशः तुम्हाला मात्र आठवत असेल तो क्षण चोळमुखच्या मैदानाचा हाच गोलंदाज येतोय. गोलंदाजी मार्ग होते कान मंत्र देताना प्रशांत डोंगरे सर. 12 चेंडू 31 धावा. धीराज गोलंदाजी मार्क होती. माधव गायकवाड मध्ये तयार असेल. माधव गायकवाड साठी मात्र भागीरथ गायकवाड मेजर यांच्याकडे कॅश प्राइज लागलेला आहे. नक्कीच मॅच जर जिंकून दिली तर मात्र कॅश प्राइज मात्र 1001 रुपयाचं बक्षीस. पहिला चेंडू यावेळेला फेकून दिला. चेंडू जलद गतीने जातोय सीमा रेषा पलीकडे. हवेमध्ये लॉप केले चेंडू जातो सीमा रेषा पलीकडे 6 धावांसाठी. पहिल्या चेंडूची मध्ये बीट फटका आणि पहिल्या चेंडूची बीट फटका येत असताना 6 धावा मध्ये येतात. आणि 6 धावा येत असताना आपण मध्ये बघतो की यावेळेला बघायचं की नक्कीच राईट राऊंड विकेटच्या बाजूने षटकामध्ये पुढचा चेंडू माधव गायकवाड साठी हा चेंडू मध्ये कोलवर माता चेंडू होता आणि कोलवर माता चेंडू टाकत असताना 1 धाव तर मात्र पूर्ण केलेली आहे. 2 चेंडूवरती 7 धावा येतात आणि 2 चेंडूवरती 7 धावा येत असताना आपण बघतो की नक्कीच जिंकण्यासाठी अद्याप मात्र एक मोठं आव्हान असेल. कोणत्याही संकटाशिवाय मिळणारा यश हा विजय ठरतो. पण अनेक संकटाशी सामना करून मिळवलेला विजय हा इतिहास घडवतोय. इतिहास कुठला संघ घडवेल. जेवढा मोठा आपलं ध्येय असते तेवढ्या मोठ्या अडचणी येतात. कारण की नक्कीच ध्येय तर मात्र मोठा आहे आणि ध्येय मोठं असल्यानंतर आपण मात्र बघतो की नक्कीच या ठिकाणी वळून कोणी पाहिले नाही म्हणून माळावरच्या चाफ्याचं चढलं नाही. शेवटी पानाने साथ सोडली पण पठ्ठ्यानं भरणं सोडलं नाही. हे क्रिकेट आहे. यावेळेला राऊंड विकेटच्या बाजूने अरुण करुंजे सरांसाठी मधला हा चेंडू मधला नक्कीच मोठा फटका आणि मोठा फटका येत असताना सीमेचा सीमा रेषा पलीकडे 6 धावांसाठी अरुण करुंजे सरांच्या बॅट मधून येतोय एक बिग फटका 6 धावा. नऊ चेंडू आणि 18 धावांचं लक्ष समीकरण मध्ये नक्कीच ऋण जुळून गजाल पीठ जातात कारण की अरुण करुंजे सरांना 2 वेळामध्ये जीवनदान भेटलं आणि त्या जीवनदानामध्ये पुरेपूर फायदा घेताना यावेळेला राईट राऊंड विकेटच्या बाजूने पुन्हा एकदा मध्ये शॉर्ट चेंडू ऑन साईडला मध्ये फेकून देण्याच्या मध्ये पूर्व तयारीमध्ये आपण बघतो की एक धाव तर पूर्ण केली जाते. दुसऱ्या धावेसाठी मध्ये प्रयत्नाची पराकाष्ठा करत असताना नक्कीच या ठिकाणी माधवजी गायकवाड साठी मध्ये घातक आहे परंतु दुसरी धाव देखील मात्र पूर्ण केली जाते. या मॅचला आपण मात्र बघतो की नक्कीच अरुण सरांच्या मिसेस सन्माननीय श्रीमती सोनीताई देखील मध्ये नक्कीच लाईव्ह टेलिकास्ट मध्ये मात्र जॉईंट असतील. त्यांचे देखील मध्ये शब्द सुमनाने सरचं स्वागत करतोय. आपण बघू शकता की अक्षरशः आपण मात्र बघू शकता की फलकावरती धावसंख्या 45 बघायला भेटते. 2 चेंडूचा खेळ शिल्लक. आठ चेंडू आणि 16 धावांचं लक्ष जिंकण्यासाठी 8 चेंडू आणि 16 धावा कारण की अतिशय घातक अशी फलंदाजी बघायला भेटते. जिंकण्याची मजा तेव्हाच येते जेव्हा सर्वजण तुमच्या हरण्याची वाट पाहत असतात. तेव्हा तर मात्र जिंकण्याची मजा मित्रांनो येते. तुम्ही आयुष्यात काय कमावले याच्यावर कधी गर्व करू नका कारण की बुद्धिबळाचा खेळ संपला की सगळे मोहरे आणि राजा एकाच डब्यामध्ये ठेवले जातात. यावेळेला गोलंदाज धीरज अरुण करुंजे सरांसाठी मध्ये हा चेंडू मध्ये ऑन साईडला मध्ये बिग फटका येतोय. लॉफ्ट केलेला फटका चेंडू जातो सीमारेषा पलीकडे 6 धावा. या ठिकाणी आपण मला बघतो की नक्कीच मॅच सोडून दे किंवा जिंकून दे निवृत्ती बोडके साहेब यांच्याकडनं कॅश प्राइज अरुण सरांसाठी 501 रुपयाचं बक्षीस मात्र लागलेलं आहे. शेवटचा चेंडू शिल्लक असेल
कारण की बघतो की आपण जातीय जबरदस्त अशी मात्र फलंदाजी अरुण कणुजे सरांना मात्र 2 वेळा मात्र जीवनदान दिलं आणि त्याच अनुषंगाने या वेळेला पुलटा चेंडू आणि पुलटा चेंडू मध्ये फटका चुकीचा ठरला आणि फटका चुकीचा ठरल्यानंतर बघतो की क्षेत्ररक्षक मध्ये पोहोचतो की नाही त्या ठिकाणी बघतो की दुसरी धाव तर पूर्ण केली जाते तिसऱ्या धावसाठी मध्ये प्राधान्य असेल की नसेल दुसरी धाव पूर्ण आणि दुसरी धाव पूर्ण करत असताना बघायचं की नक्कीच माधव गायकवाड साठी मध्ये खतरा कारण की माधव गायकवाड मध्ये थोडासा दमला होता थकला होता अरुण सर मध्ये जातील स्ट्राईक एंडला 2 धावा पूर्ण धावसंख्या 53 अद्याप आपण मध्ये बघतो की 6 चेंडू के शिल्लक 6 चेंडू मध्ये 8 धावांचं लक्ष गाडीत पाणी आहे का बाबा मॅच जबरदस्त आहे कारण की अरुण सरांची मात्र वैयक्तिक धावसंख्या जर आपण मात्र बघितली माधव गायकवाड मध्ये 13 धावांवरती मात्र बाद झाला 6 चेंडू 8 धावांचं लक्ष लक्षात ठेवा की लोक उगवत्या सूर्याला नमस्कार घालतात मावळत्या सूर्याला नाही नेहमी लक्षात ठेवा की आपल्याला खाली खेचणारे लोक आपल्यापेक्षा खालच्या पायरीवर असतात ध्येयासाठी आतोनात प्रयत्न करा जगाने तुम्हाला वेळ म्हटले तरी चालेल कारण की वेळेच लोक इतिहास घडवतात आणि जिंकलेली लोक इतिहास वाचतात येतात गुरुम सर डोक्याला रुमाल बांधून शिर्डीवाले साईबाबा सबका मालिक 1 6 चेंडू 8 धावा एक नॅचरल गेम मात्र खेळण्यामध्ये पूर्व तयारी करताना यावेळेला मात्र नक्कीच फलंदाज मात्र बघायला भेटतील डीके आणि त्याचा साथीदार अरुण कणुजे सर पण थोडस मात्र नक्कीच आपला मात्र नक्कीच गोलंदाजा मात्र नक्कीच एक इशारा करायचा आहे कारण की नक्कीच एक अलग स्टाईल मध्ये आहे तर मात्र नक्कीच या मध्ये नक्कीच आपला रुमाल मात्र सोडलेला आहे आपण मात्र बघू शकता की 6 चेंडू 8 धावांचं लक्ष जिंकण्यासाठी 6 चेंडू आणि 8 धावांचं लक्ष जिंकण्यासाठी अरुण सर मात्र नक्कीच स्ट्राईक एंडला ध्येयासाठी मात्र हातोनात मात्र प्रयत्न करत असताना सर्वात मोठे यश खूप वेळा सर्वात मोठ्या निराशेनंतरच मिळत असते अपयशाने खचून जाऊ नका उठा आणि कठीण काळात स्वतःला सांग की सवत अजून संपली नाही कारण की अजून जिंकलो नाही यावेळेला पुढचा फटका हवेमध्ये चेंडू नामदेव गुलाम मध्ये चेंडू खाली येतो नामदेव गुलाम मध्ये चेंडू खाली येत असताना पहिल्या चेंडूवरती मात्र 2 धावा तर पूर्ण केलेल्या आहेत 5 चेंडू धावा लागतील त्या 6 यावेळेला बघायचं की नक्कीच 5 चेंडू आणि 6 धावांचं लक्ष जिंकण्यासाठी एक जबरदस्त कमालीची मात्र फलंदाजी बघायला भेटते आणि कमालीची फलंदाजी बघायला भेटल्यानंतर गरुडासारखे उंच उडायचे असेल तर कावळ्याची संगत सोडावी लागेल क्रिकेट नेहमी आपल्या मात्र हृदयात असणं गरजेचं आहे वयामध्ये क्रिकेट नसणं गरजेचं आहे हृदयामध्ये क्रिकेट असणं गरजेचं आहे 100 नंबरची जर्सी राईट राऊंड द विकेटच्या बाजूने षटकामध्ये पुढचा चेंडू शॉट चेंडू ऑन साईडला फेकून दिला चेंडूला बिग हिट बिग पॉवर वंडरफुल शॉट मिस्टर अरुण दादू कळसे ऑन द पार करतोय सामना जिंकून देतोय चिरापल्ली या संघाला तर सेकंड घ्यायचे आहे चिरापल्ली संघाचा लगेच मैदानाच्या आतमध्ये जाऊन मात्र नक्कीच सेकंड घ्यायचे आहे कॅश प्राइज मध्ये असेल ते मात्र 500 रुपयाचे बक्षीस आदरणीय निवृत्ती बोडके सरांच्या वतीने कॅश प्राइज असेल ते मात्र 500 रुपयाचे बक्षीस नॉट आउट राऊंड 45 धावांचं मात्र योगदान दिलं अप्रतिम फलंदाजी या ठिकाणी बघायला भेटली ती अरुण कणुजे सरांची मेन ऑफ द मॅचचा किताब घेण्यासाठी अरुण कणुजे सर आपण मात्र व्यासपीठावरती यायचं आहे आपल्याला बक्षीस असेल कॅश प्राइज 500 रुपयाचे बक्षीस निवृत्ती बोडके सरांकडलं मेन ऑफ द मॅचचा मात्र किताब घेण्यासाठी मिस्टर अरुण कणुजे सर आपण मात्र व्यासपीठावरती याच्या अतिशय मात्र एक दमदार मात्र फलंदाजी ज्या 2 वेळा मात्र जीवनदान भेटलं त्या सुवर्ण संधीचा मात्र आपण मात्र फायदा उचलला कॅश प्राइज 500 रुपयाचं बक्षीस निवृत्ती बोडके साहेब आणि त्याच्या अनुषंगाने आपण मात्र बघतो की एक जबरदस्त मात्र नक्कीच एक चांगली फलंदाजी बारकुबाई देखील मात्र खुश झाले असतील नक्कीच पुंडलिक भाऊ कणोजे हे देखील मात्र खुश झाले असतील त्यानंतर नक्कीच चंद्रकांत मेजर हे देखील मात्र खुश झालेले आहेत आणि त्यानंतर प्रकाशजी चौधरी हे देखील मात्र या स्पर्धेला मात्र जॉईन होते त्यांचे देखील सरचं स्वागत